पुढे गेलं भेटलेली होती। आता तुमची मीटिंग झालेली आहे, काय ठरलं मीटिंग मध्ये? कालची घटना काय होती ना आता तुमची भूमिका काय राहणार? आमचा पहिल्यापासूनचा विषय असा आहे की 12 वर्षापूर्वी ह्या HP सिंग यांनी या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी केली। त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी आम्ही या गावामध्ये सैनिक स्कूल स्थापन करणार आहोत म्हणून शेतकऱ्यांकडनं गोड बोलून अतिशय माफक दरात त्या जमिनी विकत घेतल्या। शेतकरी आमच्याकडच्या भागातले गरीब आहेत, भात पिकवणार आहेत, त्यांना काय वाटलं चला आपापला पोरगा एक जण तरी नोकरीला लागेल म्हणून लोकांनी कमी भावामध्ये त्याला जमिनी दिल्या। त्याची भूक एवढी वाढली की त्यांनी नंतर एक एक जमीन करत 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 जवळजवळ 25-30 एकर क्षेत्र त्यांनी विकत घेतलं कमी भावामध्ये शेतकऱ्यांकडनं। घेऊ द्या, त्यांनी घेतल्याबद्दल आमचं दुमत नाही, पण त्यांनी 25 एकर क्षेत्र विकत घेऊन जवळजवळ 100 ते 150 एकर क्षेत्रावर स्वतःचा ताबा मारला आहे। हा ताबा मारत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतलेल्या नाहीत त्यांना जायला रस्ता ठेवलेला नाही, त्यांनी त्याच्या जागेला कंपाऊंड टाकून घेतलेले। कालची जी घटना घडली त्या घटनेमध्ये त्या कंपाऊंडच्या बाहेर त्यांनी लाईटचे पूल उभे केले। आमचे शेतकरी तिथे त्याला जाब विचारायला गेले की बाबा तू तुझ्या जागेत कंपाऊंडच्या आतमध्ये पोल टाक, आमच्या जागेत कशाला पोल टाकतोय? याच्यावरून त्यांनी शेतकऱ्यांना धमकी देत गोळीबार केला। वारंवार तो शेतकऱ्यांना फोनवरूनच सांगतो मी राजनाथ सिंग जे आहेत त्यांचा मी पाहुणा आहे, मला स्वतःला शिवराज सिंग चौहानांचा फोन आला होता, फोन कोणी केला आम्हाला माहीत नाही, परंतु असं तो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं घेऊन आमच्या शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करते। कालची परिणिती अशी होती, त्यांनी गोळीबार केला। आमचे शेतकरी नशिबाने सुदैवाने वाचले। याचं कारण असं की गोळी जर लागली असती तर शेतकऱ्याचा मृत्यू झाला असता। त्याला लाईटचं कनेक्शन जे दिलं गेलेलं आहे ती जागासुद्धा त्याची नाही, रस्त्याच्या खाली त्याला पाण्याचं कनेक्शन दिलेले ती सुद्धा जागा त्याची नाही। कायम दुसऱ्या गरीब शेतकऱ्याची जमीन वरबडायची, त्याच्यावर आपला कब्जा करायचा आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण करायचं। याकरता सगळे शेतकरी बाधित झालेले आहेत। आज तिन्ही चारी गावं शेजारची पंचक्रोशीतली आहेत, कर्णवडी, असळ, माळवडी, शिंद, गवडी, राजगर, वेळवण या भागातून सगळे शेतकरी इथं जमा झालेले आहेत। ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग झाली, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। आमच्या गावचे सरपंच, माजी सरपंच, माजी पंचायत समिती उपसभापती मानसीबाबा धुमाळ अशी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत। सगळ्या गावाच्या वतीनं गावाने आता निर्णय घेतलेला आहे की या शेतकरी संघटनेचं सहकार्य आम्हाला सगळ्यांना आहे। गाव मिळून आम्ही ह्या HP सिंगच्या विरोधात आता पुढचं कायदेशीर पाऊल उचलणार आहे। पोलीस स्टेशनला रितसर कंप्लेंट करणार आहे। HP सिंगकडं पिस्तूलचं लायसन होतं, परंतु आता आचारसंहिता चालू आहे, निवडणुका चालू आहेत, तरीसुद्धा त्याचं लायसन त्यांनी जमा करून नाही दिलं, त्याचं पिस्तूल त्यांनी जमा नाही केलेलं। त्याच्या मुलाकडं सुद्धा लायसन आहे, परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक त्याच्या मुलाच्या नावावर गुन्हा करायचं टाळलेलं आहे। व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसतात, त्याच्याबरोबरच्या माणसांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत। सामान्य शेतकऱ्यांना त्रास देण्याची त्याची भूमिका आहे। शासनाने आणि प्रशासनाने याच्यामध्ये वेळेत लक्ष घालावं, पोलिसांनी लक्ष घालावं, नाही तर या गोष्टीचा इतका मोठा उद्रेक होणार आहे की याच्या मागं आम्हाला आंदोलन करण्याची जरी गरज पडली तरी आम्ही सगळे शेतकरी आंदोलन करणार। पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस आणि कलेक्टर इकडं आम्ही मोर्चा काढू आणि आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लोकनियुक्त सरपंच असून तुम्ही आचारसंहितेचा भंग करत आहात, तुम्ही एवढा जमाव का जमवलेला आहे? तर त्यांना उत्तर दिलं की इथं शेतकरी संघटनेचे लोक जो काय कालच्याला गोळीबार झाला त्याचा निषेध करण्यासाठी इथं पुण्यावरून वगैरे सगळे या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना कुणालाही जमा न करता लोक स्वतःहून इथं जमा झालेले आहेत आणि त्या ब्रिगेडियरचा निषेध करण्यासाठी जमा झालेले आहेत। त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे, बेकायदेशीर उत्खनन केलेलं आहे, कुठलीही परवानगी घेतलेली नाही। प्रशासनाकडे वेळोवेळी आम्ही अर्ज तक्रारीसुद्धा दिलेल्या आहेत, परंतु प्रशासन काय याची काही दखल घेत नाही। कलेक्टर ऑफिसपर्यंत अर्ज दिलेले आहेत, कुणी याची दखल घेत नाही। तरी आपल्या मीडियाच्या मार्फत आम्ही प्रशासनाला कळवू इच्छितो की ताबडतोब याचा सगळा चौकशी करावी व त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी व काल ज्या शेतकऱ्यांवरती गोळीबार झाला असा परत पुन्हा या वेळवण भागामध्ये, वेळवण खोऱ्यामध्ये भरपूर फार्म हाऊससाठी लोक बाहेरून आलेले आहेत। प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती आहे। तरी सगळ्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी इरिगेशनमध्ये सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे, बांधकामं केलेली आहेत। मागे पावसाळ्यामध्ये 2 लोकांचा मृत्यूसुद्धा झाला मुंगळे म्हणून पार्टीवाले त्यांच्यामुळं। अशा प्रत्येक पार्टीवाल्यावरती प्रशासनाने त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती प्रतिबंध घालावा व सर्वप्रथम या ब्रिगेडियर सारख्या लोकांनी जे काही उत्खनन चालवले आहे बेकायदेशीर या भागामध्ये त्याच्यावरती पहिला प्रतिबंध करावा ही शासनाला माझी नम्र विनंती असेल या गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून। व या ब्रिगेडियरचा माझ्या सर्व गावच्या वतीने, या सर्व पंचक्रोशीच्या वतीने जाहीर निषेध असेल।